जय श्री कृष्ण, राधे कृष्ण. बंधू भगिनींनो, श्रावण वद्य अष्टमी ही भगवान श्रीकृष्णांची जन्मतिथी किंवा जयंती दिवस, ज्याला आपण गोकुळ अष्टमी असंही म्हणतो. त्यानिमित्ताने आपण भगवान श्रीकृष्णांच्या जीवन चरित्राचा आढावा काही व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सुरुवातीलाच मी असं म्हणेन की वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम, कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु. अशा या जगद्गुरु असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 5000 वर्षापासून ज्या विभूतींनी साऱ्या भारतालाच नव्हे तर जगाला वेड लावलाय, त्या दोन विभूती म्हणजे प्रभू रामचंद्र किंवा प्रभू श्रीराम आणि प्रभू भगवान श्रीकृष्ण यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. यामध्ये असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांच्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या दोघांच्या मध्ये एकूण जो काळ आहे तो 35 पिढ्यांचा अंतर दोघांच्या मध्ये राहिलेला आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नंतर 35 पिढ्या नंतर भगवान श्रीकृष्ण या भारतामध्ये अवतरित झालेत असं सांगितलं जातं. या ठिकाणी आपण जर बघितलं कृष्णचरित्राचा जर आपण धांडोळा घ्यायचं ठरवलं तर कृष्णचरित्र सर्वप्रथम महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये वर्णित केलेलं आहे. त्यानंतर हे कृष्णचरित्र विष्णू पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हरिवंश पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि भागवत पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सर्वप्रथम महाभारतापासून ते मी सांगितल्याप्रमाणे भागवत पुराणापर्यंत मधल्या 2-3 पुराणांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उल्लेख केलेला आहे. पण सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर कुठं आलं असेल तर ते महाभारतामध्ये आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि महाभारतामध्ये देखील भगवान श्रीकृष्णांची एंट्री किंवा प्रवेश जर कधी होत असेल तर द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेलाच भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये वर्णित झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग तिथून पुढे महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आलेलं आहे. त्यापूर्वी महाभारतात देखील भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कुठेही उल्लेखित झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. भगवान श्रीकृष्णांचे 2 पद्धतीनं चरित्र आपल्याला अभ्यासावं लागतं. एक आहे ऐतिहासिक कृष्णचरित्र आणि दुसरं आहे पौराणिक कृष्णचरित्र. 2 प्रकारे आपल्याला कृष्णचरित्राकडे पाहावं लागतं, ऐतिहासिक कृष्णचरित्र आणि पौराणिक कृष्णचरित्र. महाभारतामध्ये जे आलेलं कृष्णचरित्र आहे ते ऐतिहासिक अशा पद्धतीचं आहे, तर अन्य पुराणांच्या मध्ये जे कृष्णचरित्र वर्णित झालेलं आहे ते पौराणिक कृष्णाचं चरित्र आहे. या 2 गोष्टी आपण अभ्यासक म्हणून प्रामुख्यानं लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून या 2 अंगाने आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अभ्यासता येतं. खरं तर आपल्याला हे असं म्हणावं लागेल की प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांनी संपूर्ण भारत वाटून घेतलाय. 2 भागामध्ये दोघांनी वाटून घेतल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये दक्षिण भारत आणि उत्तर भारत मध्ये प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू रामचंद्रांचा जन्म अयोध्येत झाला, परंतु त्यांनी आपल्या कर्तृत्वानं लंकेपर्यंत मजर मारलेली आहे. भगवान श्रीकृष्णांनी पूर्व भारत व उत्तर भारत मध्ये आपलं साम्राज्य निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वारकेत झाला, पण ते प्राग ज्योतिषपुरापर्यंत त्यांनी या ठिकाणी आपलं साम्राज्य विस्तार, साम्राज्यही म्हणता येणार नाहीये, आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख इथपर्यंत विस्तारित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पौराणिक चरित्र कुठपर्यंत आपल्याला कृष्णचरित्र पौराणिक दिसतं तर कंसाच्या वधापर्यंत जे चरित्र आपल्याला
अभ्यासायला मिळतं भगवान श्रीकृष्णाचं हे सगळं चरित्र पौराणिक चरित्र आहे. कृष्ण पौराणिक कुठपर्यंत आलेले आहेत, त्या पौराणिक चरित्र कुठपर्यंत कृष्णाचं आलेलं आहे, कंसवधापर्यंत. आणि कंसवधाच्या नंतर जे कृष्ण चरित्र आपण अभ्यासतो किंवा वाचतो ते कृष्ण चरित्र हे ऐतिहासिक कृष्ण चरित्र आहे. या दोन गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. पौराणिक कृष्णापेक्षा ऐतिहासिक कृष्ण हे अधिक उजळ आहेत, अधिक उजवे आहेत आणि अधिक श्रेष्ठ असलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. पौराणिक कृष्ण मध्ये चमत्कार प्रधानतेला जास्त महत्व आहे, कारण पुराणामध्ये थोडीशी चमत्कारक वृत्ती असतेच. आणि भगवान श्रीकृष्णाचे चरित्र देखील आपण जर पुराणातलं अभ्यासलं तर तिथं थोडीशी चमत्कारिकता आपल्याला जास्तीची पाहायला मिळते. परंतु ऐतिहासिक कृष्णामध्ये मात्र ही चमत्कारिकता आपल्याला म्हणावी तेवढी दिसत नाहीये. ऐतिहासिक कृष्णामध्ये वास्तविकतेचं भान कृष्णचरित्राकडं पाहिल्यानंतर असल्याचं दिसून येतं. कृष्णाच्या बद्दल असं म्हटलं जातं, कृष्यती आकर्षती इति कृष्ण. जो आपल्याला आकर्षित करतो तो कृष्ण, जो आकर्षण करून घेतो तो कृष्ण, असं भगवान कृष्णांच्या बद्दल म्हटलं जातं. असं म्हणतात की स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये होते आणि अमेरिकेमधल्या भक्त मंडळींनी विवेकानंदांना हा प्रश्न केलेला होता त्यावेळेला की आपण ज्या कृष्णाच्या मागे तुम्ही सगळे भारतीय लोक एवढे पळता, जो कृष्ण बायकांच्या माग एवढा लागलेला होता, अशा प्रश्नाच्या पाठीमाग तुम्ही भारतीय लोक का पळता, का लागता, असा प्रश्न अमेरिकेतल्या काही शिष्यांनी स्वामी विवेकानंदांना एका ठिकाणी प्रवचनामध्ये केला. आणि लगेच विवेकानंद तिथनं उठले आणि पळत सुटले. विवेकानंद पुढे पळत होते आणि ही अमेरिकेतील भक्त मंडळी त्यांच्या मागं पळत होती. खूप काही दूरवर पळाल्याच्या नंतर विवेकानंद उभे राहिले आणि विवेकानंद उभे राहिल्याच्या नंतर ही भक्त मंडळी देखील उभी राहिली. आणि उभी राहिल्याच्या नंतर तो जो संवाद झालेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ते असं म्हणाले की विवेकानंद म्हणाले की मी पळत होतो हे ठीक आहे, पण तुम्ही माझ्या मागं का पळत आलात? असं काय कारण होतं की मी पळाल्याच्या नंतर तुम्ही माझ्या मागं पळत आलेले आहात? तेव्हा अमेरिकेतील त्या शिष्यगणांनी सांगितलं की तुमच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्यानं आम्हाला तुमच्या पाठीमागं पळण्याची इच्छा झाली आणि म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागं पळत आलेलो आहोत तुमच्या दिव्य वाणीमुळं, आणि त्यामुळेच आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून तुम्ही पळाल्यामुळे आम्ही तुमच्या मागं पळालो. हे ऐकल्याबरोबर एकदम विवेकानंद म्हणाले, वाह, छान, हेच सामर्थ्य आमच्या भगवान श्रीकृष्णांच्याकडे होतं. 51 लाख लोकांच्या कोलाहलात अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. ती गीता 700 श्लोकाची आहे, 18 अध्यायामध्ये आलेली आहे. ती गीता वाचा म्हणजे कळेल की आम्ही भारतीय लोक कृष्णाच्या पाठीमाग का पळतो ते. आणि भगवान श्रीकृष्णाचं महत्व त्यांनी अमेरिकन लोकांच्या समोर अशा या कृतिशील उदाहरणातनं उभं केलेलं आपल्याला वाचायला मिळतं. जर आपण बघितलं तर प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्वीचा आहे आणि त्याच्यानंतर कृष्णचा अवतार झालेला आहे. प्रभू रामचंद्राचं आपण जर बघितलं तर त्यांच्या चरित्रामध्ये 9च्या आकड्याला महत्व आहे, तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये 8 या आकड्याला अत्यंत महत्वाचं स्थान आपल्याला दिसून येतं. जर आपल्याला पाहायचंच 8 आकड्याचं महत्व तर मी असं सांगेन की त्यांचा जन्म अष्टमीला झालेला आहे. मी आत्ताच म्हणालो की कृष्णवद्य अष्टमीला त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणजे इथं 8 हा आकडा आलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर माता देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जो जन्म झाला त्या देवकीच्या पोटी 8व्या क्रमांकाचा मुलगा म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. म्हणजे इथं सुद्धा 8 हा आकडा आलेला आपल्याला दिसून येतो. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्मले तेव्हा ते जन्मल्याबरोबर 8 वर्षाचे होते. म्हणजे इथे देखील अष्टमी मी तुम्हाला सांगितलं क्रमांक देवकीच्या पोटी पुत्राचा 8वाच
जन्मले तेव्हा 8 वर्षाचे आहेत. अवतार देखील जे हिंदू धर्मामध्ये देवाचे मानले गेलेले आहेत, त्या अवतारांच्या मध्ये 8वा अवतार जर कोणाचा असेल तर तो भगवान श्रीकृष्णांचा आहे. म्हणून इथं देखील 8 हा या आकड्याला महत्व दिले गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी जे विवाह केलेले आहेत त्यांच्या पत्न्या एकूण 8च आहेत. अष्टनायिका आपण असं म्हणतो. इथे 8 आकड्याला महत्व आलेलं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी 8च प्रकारचं काम किंवा 8 रूपामध्ये त्यांनी काम केलेलं आहे असे आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतं. आणि म्हणून भगवान रामांच्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये 9 या आकड्याला महत्व दिसतं. तर भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रामध्ये 8 या आकड्याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. हे इथं मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता झाला असं आपण म्हणतो. तर 12 म्हणजे कृष्ण कुठे जन्माला येतात, केव्हा जन्माला येतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. असं सांगितलं जातं कृष्णाच्या बाबतीमध्ये की कृष्णाचा जन्म केव्हा होतो. तर कृष्णाचा जन्म तेव्हा होतो जेव्हा इंद्रियामध्ये एक वाक्यता नसते, वनवे असतात. अंतकरणाच्या शुद्ध भावनेच्या यमुनेमध्ये अहंकाराचे कालिये ठाण मांडून बसतात. त्यात अलघासूर दंभासूर निर्माण होतात. जेव्हा द्वेष आणि मत्सर पराकोटीचा वाढतो तेव्हा या गोकुळामध्ये कृष्णाचा जन्म होतो. तेव्हा या गोकुळामध्ये कृष्णाचा जन्म होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गोकुळ म्हणजे तरी काय, जन्म कुठे होतो, गोकुळ. गोकुळ म्हणजे काय, गो म्हणजे इंद्रिय व कुळ म्हणजे समूह. गोकुळामध्ये म्हणजे जन्म होतो म्हणजे इंद्रियाच्या समूहामध्ये जन्म होतो. इंद्रियाचे समूह असणार आपलं जे शरीर आहे त्यात वरील गोष्टी घडल्यावर, यापूर्वी जे मी तुम्हाला सांगितलं ना की त्या वरील गोष्टी घडल्यावर कृष्णाचा जन्म होतो. कारण अंतकरणातील सत्प्रवृत्तींना तळमळ लागते की या झगड्यातून शांती मिळावी म्हणून कृष्णाचा जन्म होतो. आणि म्हणून कृष्ण कुठे जन्मतात, गोकुळात जन्मतात. केव्हा जन्मतात याचं चिंतन मला या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. भगवान श्रीकृष्णांनी देखील सांगितलं की मी का जन्म घेतो. तो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामह्यं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कशासाठी जन्माला येतात, तर करणे पाखंड खंड. कशासाठी जन्माला येतात, तर दुष्टाचा निर्धारण करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी ते जन्माला येतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतःच सांगतात की अर्जुना मी केव्हा जन्माला येतो, तर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, साधूंना त्रास होतो व दुर्जनांचं फावतं तेव्हा तेव्हा मी धर्म संस्थापनेसाठी व सज्जनांच्या संरक्षणासाठी जन्माला येतो. असं स्वतः भगवान श्रीकृष्णच भगवद्गीतेमध्ये आपल्या जन्माचं कारण अर्जुनाला सांगतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपण या व्हिडिओमधनं भगवान श्रीकृष्णांच्या नातेवाईकांच्या आप्तेष्टांच्या संबंधानं थोडासा विचार करणार आहोत. भगवान श्रीकृष्णांच्या आई वडिलांच्या संबंधानं जर बघितलं तर काय दिसतं आपल्याला. भगवान श्रीकृष्णांचे सख्खे आई वडील वसुदेव आणि देवकी हे भगवान श्रीकृष्णांचे सख्खे आई वडील आहेत. आता हे वसुदेव कोण आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचे वडील तर आहेत परंतु मुळात यांचा थोडा इतिहास मला आपल्या समोर ठेवायचा आहे. वसुदेव हे सूरसेनचे चिरंजीव आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या आजोबाचं नाव सूरसेन आहे. सूरसेनाच्या पोटी वसुदेवचा जन्म झालेला आहे. आणि त्यांना या सूरसेनाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. सूरसेनाच्या मुलाचं नाव वसुदेव आणि जी मुलगी त्यांना होती तिचं नाव पृथा. लक्षात घ्या, एक मुलगा एक मुलगी असे सूरसेनाला 2 अपत्य आहेत. त्यांना प्रथा कोणतीही बहीण होती. पण मित्र व आते भाऊ या ठिकाणी असणारा कुंती भोजाला मुलगी लसणाने पृथा सूरसेनाने कोणाला कुंती भोजाला दत्तक म्हणून दिलेली आहे. लक्षात येताना मी काय म्हणतो ते, सूरसेनाला वसुदेव नावाचा मुलगा आणि पृथा नावाची मुलगी आहे.
तर ही पृथा नावाची मुलगी यांनी काय केली, सुरसेनानी आपला जो या मित्रबी आहे आणि आत्तेभाऊ असणारा जो कुंती भोज आहे त्याला अपत्यच नव्हतं, लेकरू बाळ नव्हतं, म्हणून ही प्रथा नावाची मुलगी या कुंती भोजाला दत्तक म्हणून दिलेली आहे. आणि त्या कुंती भोजानं ही प्रथा नावाची मुलगी दत्तक घेतली आणि तिला मोठं केलं, म्हणून कुंती भोजावरून त्या पृथा नावाच्या मुलीचं नाव कुंती अशा पद्धतीचं पडलेलं आहे. तिला पृथाही म्हटलं जातं आणि कुंती भोजानं वाढवल्यामुळं तिला कुंती देखील म्हटलं जातं. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. वसुदेवांच्या आजोबा जे आहेत, वडील तर तुम्हाला सांगितलं सुरसेन आहेत, पण वसुदेवांचे आजोबा जे होते त्यांचं नाव होतं देवमिडजी. वसुदेवांचे आजोबा देवमिडजी म्हणजे कृष्णांच्या पंजोबाचं नाव देवमिडजी आहे. वसुदेवाच्या आजोबांचं नाव देवमिडजी आहे आणि सुरसेनांच्या आजोबाचं नाव या ठिकाणी आपल्याला सुरसेनांच्या वडिलांचं नाव देवमिडजी असलेलं आपल्याला दिसून येतं. हे मथुरेमध्ये वृष्णी वंशात जन्माला आले. कोण? देवमिडजी. त्यांना 2 राण्या होत्या. कुणाला? वसुदेवांच्या आजोबाला 2 राण्या होत्या. त्यातील क्षत्रिय कुळातील एक राणी होती आणि या राणीला सुरसेन नावाचा मुलगा झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या की देवमिडजीला 2 पत्नी आहेत. एक पत्नी ही क्षत्रिय कुळातली होती, तिच्यापासनं सुरसेनाचा जन्म झालेला आहे. आलं का लक्षात? आणि जी दुसरी पत्नी होती ती वैश्य कुळातून उत्पन्न झालेली होती आणि तिला प्रजन्यजी नावाचा मुलगा झालेला आहे. लक्षात आलं की या ठिकाणी क्षत्रिय कुळातली जी काही देवमिडजीची पत्नी आहे तिला या ठिकाणी या क्षत्रिय पत्नीला सुरसेन नावाचा मुलगा आणि पृथा नावाची मुलगी झालेली आहे. आणि वैश्य कुळातील जी दुसरी पत्नी देवमिडजीची होती तिच्यापासून त्यांना प्रजन्यजी नावाचा मुलगा झालेला आहे. पुढे या प्रजन्यजीला 5 मुलं झालेली आहेत. कुणाला? प्रजन्यजीला. कोणते कोणते? उपनंद, अभिनंद, नंद, सनंद आणि नंदन असे 5 मुलं प्रजन्यजीला झालेले आहेत. आता यातला आपल्याला नंदाच्या संबंधानं इथं विचार करणं गरजेचं आहे. नंद हे नात्याने आता वसुदेवाचे कोण आहेत? तर वसुदेवाचा सावत्र भाऊ नंद आहे. ज्या नंदाच्याकडं आणि यशोदेकडं भगवान श्रीकृष्णाची वाढ झालेली आहे ना, आपल्याला माहिती आहे की ते सख्खे आई वडील नाही आहेत नंद आणि यशोदा, म्हणून हा नंद कोण आहे? वसुदेवानं नंदाकडेच कसं काय आपल्या मुलाला ठेवलं असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येऊ शकतो. तर हा नंद वसुदेवाचा सावत्र भाऊ आहे, हे मला इथं आपल्याला सांगायचं आहे. आणि या नंदाकडं गोकुळ परिसराचं प्रमुख पद देण्यात आलेलं आहे. गोकुळाचा जो परिसर होता त्या परिसराचा प्रमुख कोण होते त्या काळामध्ये? नंद होते. आणि वसुदेवाचा जर इतिहास बघितला तर हे मुळात सूर्यपूरचे आहेत. वसुदेव मुळात कुठले आहेत? तर सूर्यपूरचे आहेत, पण त्यांना मथुरेत तिथून आणलं गेलं होतं. कुठून? सूर्यपूर मधून वसुदेवाला मथुरेत आणलं होतं आणि इथल्या गोवर्धन मंडळाचा मंडलेश्वर बनवलं गेलेलं होतं. कुणाला? वसुदेवाला. सूर्यपूर मधून मथुरेत आणून या ठिकाणी गोवर्धन मंडळाचा प्रमुख मंडलेश्वर बनवलं गेलं होतं आणि या गोवर्धन मंडळातली सगळी माणसं वसुदेवाला गुरुवत मानायचे. अत्यंत आदराचं स्थान या भागामध्ये वसुदेवाला देण्यात आलेलं होतं. आता देवकी जी भगवान श्रीकृष्णाची आई आहे तिचा इतिहास जर पाहायचा ठरवला तर ही देवकाची मुलगी आहे आणि म्हणून तिचं नाव देवकी. जसं कुंती भोजाची पाळलेली कासन्या परंतु मुलगी म्हणून जसं कुंती नाव झालं तसं देवकाची मुलगी असल्यामुळं हिचं नाव देवकी अशा पद्धतीचं सांगितलं गेलेलं आहे. आणि वसुदेवा आणि देवकीचा विवाह झालेला आपल्याला माहिती आहे आणि या दोघांना 8 पुत्र झालेले सांगितले गेलेले आहेत. तर कोणते कोणते हे 8 पुत्र होते? म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे दुसरे भाऊ जे आहेत त्यामध्ये कीर्तिमान एक आहे, सुषेण एक आहे, भद्रसेन आहे, ऋजू आहे, संवर्धन आहे, भद्र आहे आणि एक माया आणि शेवटी कृष्ण.
तर असे हे 8 अपत्य वसुदेव आणि देवकीला झालेले आहेत. आता वसुदेवाची दुसरी एक पत्नी होती, तिचं नाव होतं रोहिणी. वडिलांनाही 2 पत्नी आहेत. म्हणजे या ठिकाणी रोहिणी नावाची पत्नी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही वसुदेवाची दुसरी पत्नी आहे. आणि या रोहिणी नावाच्या वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नीला जी काही मुलं आहेत ती 7 मुलं झालेली आहेत. वसुदेवाची दुसरी पत्नी जी रोहिणी आहे तिला 7 मुलं आहेत. आणि वसुदेवाची पहिली पत्नी जी देवकी आहे तिला 8 मुलं आहेत. लक्षात येते ना. तर या ठिकाणी रोहिणीला कोणते 7 मुलं आहेत? त्यामध्ये बलराम एक मुलगा आहे, गद मुलगा आहे, सारण आहे, दुमर्द आहे, विपुल आहे, ध्रुव आहे आणि कृत. अशा प्रकारची ही 7 मुलं रोहिणीला वसुदेवापासून झालेली आहेत. आणि कुंतीला 8 मुलं, त्यामध्ये माया एक सांगितली गेलेली आहे. आता आपण जे म्हणतो की कृष्णाचा मोठा भाऊ बलराम आहे असं म्हणतो, परंतु हा बलराम देखील कृष्णाचा सक्का भाऊ नाहीये, तर तो कृष्णाचे सावत्र भाऊ आहेत. हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसे वसुदेवाचे नंद हे सावत्र भाऊ आहेत, तसाच बलराम हा भगवान श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ आहे. हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर यशोदेच्या बद्दलच थोडंसं आपण पाहिलं पाहिजे. द्रोण पत्नी धरा ही व्रजमंडळामध्ये राहणाऱ्या सुमुख व पाटल यांच्या उदरी यशोदा नावाने जन्मलेली आहे. यशोदेच्या पोटी मायेनं जन्म घेतला आणि आपल्याला माहिती आहे की ही नंदाची पत्नी आहे. एक वसुदेव देवकी हे आपल्याला माहित आहेत की भगवान श्रीकृष्णाचे सख्खे आई वडील आहेत. तर नंद आणि यशोदा हे म्हणजे प्रतिपाळ करणारे आई वडील आहेत, हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला दुसरं नातं कृष्णाचं पाहायचं झालं तर कृष्णाच्या आत्या कोण कोण आहेत बघा. कृष्णाला एकूण 4 आत्या आहेत. बापाच्या बहिणी 4 आत्या आहेत. एक आहे श्रुतश्रवा. पहिल्या आत्याचं नाव आहे श्रुतश्रवा. जिला एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव आहे शिशुपाळ. आणि असं सांगितलं जातं की हा शिशुपाळ जेव्हा जन्मला तेव्हा त्याला जन्मताच 3 डोळे होते, 4 हात होते. याचा इतिहास फार वेगळा आहे. आता तो इतिहास सांगत गेलं तर आणखीन विस्तार होण्याची शक्यता आहे. जन्मताच या श्रुतश्रवा नावाच्या कृष्णाच्या आत्तेला शिशुपाळ नावाचा मुलगा जन्मला. जन्मताच त्याला 3 डोळे आणि 4 हात आहेत. असं हे विचित्र लेकरू जन्माला आलं. आणि असं सांगितलं गेलं की ही ज्याच्या मांडीवर बसले ते जाईल आणि त्याच्या हाताने याचा वध होणार आहे. म्हणजे ज्याच्या मांडीवर हे लेकरू जाईल आणि मांडीवर गेल्या गेल्या याचा 1 डोळा आणि 2 हात गळून पडतील, समजायचं की त्याच्या हाताने याला मृत्यू आहे. आणि मग एके दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मांडीवरती हे आलं आणि याचा डोळा आणि ते गळून पडलं आणि खात्री पटली की या कृष्णाच्या हातानंच शिशुपाळाचा वध होणार आहे. आणि मग आत्तेनं हातच उरले, म्हणाली कृष्णा तुझ्या हाताने याचा मृत्यू आहे हे आता लक्षात आले, तू माझ्या लेकराला मारू नको. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आत्याला वचन दिलं की मी याचे 100 अपराध होईपर्यंत याला काही मी मारणार नाहीये, परंतु 100वा अपराध संपला की मात्र याला मी जिवंत ठेवणार नाही आत्या, हे तुला माझं अभिवचन. असं याच्याबद्दल सांगितलं जातं. दुसरी जी आत्या आहे कृष्णाची ती आहे राजादी देवी. दुसऱ्या आत्याचं नाव आहे राजादी देवी आणि हिला 2 मुलं झालेली आहेत. एका मुलाचं नाव आहे विंध्य आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे अनुविंध्य. असे 2 मुलं कृष्णाची दुसरी जी राजादी देवी नावाची आत्या तिला झालेली आहेत. तिसरी जी आत्या होती तिचं नाव आहे श्रुतदेवी. तिसऱ्या आत्याचं नाव काय? श्रुतदेवी. आणि हिला 1 मुलगा झाला ज्याचं नाव आहे दंतवक्र. आणि कृष्णाची चौथी आत्या आहे जिचं नाव आहे कुंती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कुंतीला 5 पांडव झालेले आहेत. तर अशा या कृष्णाच्या 4 आत्या असलेल्या आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतात. आता जर मामा बघितले कृष्णाला कोण कोण आहेत, भगवान श्रीकृष्णाच्या मामांचाही आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. तर कृष्णांना सख्खे 4 मामा आहेत. त्यामध्ये देववान, उपदेव, सुदेव आणि देवरक्षित
असे भगवान श्रीकृष्णाचे सख्खे 4 मामा आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, पहिला मामा आहे देववान, दुसरा मामा आहे उपदेव, तिसरा मामा आहे सुदेव आणि चौथा मामा आहे देवरक्षित. हे भगवान श्रीकृष्णाचे सख्खे 4 मामा आहेत. आणि कंसाला जो आपण मामा म्हणतो तो भगवान श्रीकृष्णाचा चुलत मामा आहे. जसं की बलराम आपण सक्का भाऊ आपल्याला वाटत असेल, परंतु सक्का नाही आहे, तो सावत्र भाऊ आहे. वसुदेव आणि नंद आपल्याला वाटत असेल हे सख्खे भाऊ असतील, तर नाही आहे, ते सावत्र भाऊ आहेत. तसंच या ठिकाणी कंस हा भगवान श्रीकृष्णांचा सक्का मामा नाही आहे, तर तो चुलत मामा आहे. सख्खे मामा 4, ज्याचा उल्लेख यापूर्वी मी आपल्या समोर ठेवला. आता भावांच्या बद्दल जर आपण भगवान श्रीकृष्णाचा विचार केला तर मी आपल्याला सांगितलं बलराम, त्यांना संकर्षण असंही दुसरं नाव आहे. संकर्षण आणि बलराम एकच आहेत, हे 2 नावं त्यांच्यासाठी आहेत. यापूर्वीच मी म्हणाल्याप्रमाणे हा भगवान श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ आहे. उद्धव जो आपण पाहतो, हा उद्धव जो भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ आहे, लक्षात घ्या. उद्धव कोण आहे? तर उद्धव भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ आहे आणि कंसाचा सक्का भाचा आहे. उद्धव भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ आहे आणि कंसाचा मात्र तो सक्का भाचा आहे. लक्षात आलं का? आता जर आपण पुढे बघितलं बहिणीच्या संबंधानं, भगवान श्रीकृष्णाला बहिणी कोण कोण आहेत? तर सख्खी बहीण सुभद्रा नावाची आहे आणि दुसरी एक बहीण आहे एकनंगा नावाची, परंतु ही बहीण म्हणजे यशोदीची मुलगी आहे. आता यशोदीची मुलगी असल्यामुळं तिलाही त्यांनी बहीणच मानलेला आहे. तिचं नाव आहे एकनंगा, सुभद्रा. आणि तिसरी बहीण जी आहे, जी मानलेली बहीण आहे, जिच्याबद्दल आपण सगळे जाणतात, ती आहे द्रौपदी. तर अशा एकूण 3 बहिणी आपल्याला कृष्णाला असलेल्या दिसून येतात. त्यातली द्रौपदी ही मानलेली बहीण आहे, एकनंगा ही यशोदीची मुलगी, परंतु आता तिथेच भगवान कृष्ण राहत असल्यामुळे त्यांची ती बहीण होते, आणि सख्खी बहीण सुभद्रा आहे. अशा या 3 बहिणी आपल्याला त्यांच्या चरित्रात दिसतात. आता ज्या काही या ठिकाणी सख्या मैत्रिणी म्हणू आपण, कोण कोण आहेत भगवान श्रीकृष्णाच्या सख्या? तर त्यामध्ये पहिली सखी जी आहे ती आहे राधा. ज्या राधेबद्दल खूप काही आपण प्रत्येक गवळणींच्या मध्ये अनेक ठिकाणी राधेबद्दल नेहमी वर्णन ऐकत असतो. ती पहिली त्यांची सखी जर कोण असेल तर ती राधा आहे. हिचा उल्लेख महाभारतामध्ये, भागवतामध्ये कुठेही आलेला नाही आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो, ज्या राधेबद्दल आपण एवढी गवगवा करतो त्या राधेचा महाभारतात कुठेच उल्लेख नाही आहे, भागवत महापुराणामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. राधा या शब्दाचा विग्रह केल्यानंतर काय दिसतं आपल्याला? रा म्हणजे दान करणे आणि धा म्हणजे मोक्ष. मोक्षाचं दान करणारी जी कोणी आहे तिला राधा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि राधा या नावाचा आणखीन एक अर्थ काढला जातो. रा म्हणजे तळमळणारा जीव, हे की नाही, आणि धा म्हणजे मोक्षासाठी. मोक्षासाठी तळमळणारा जीव म्हणजे राधा. रा म्हणजे तळमळणारा जीव आणि धा म्हणजे मोक्षासाठी. मोक्षासाठी तळमळणारा जीव म्हणजे राधा. हेही आपण राधा या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. राधा आणि कृष्णाच्या प्रेमाबद्दल नको ते वर्णन केलं जातं आणि आपल्या या भगवान श्रीकृष्णाची एका अर्थानं आपण भक्त आहोत की दुश्मन आहोत माहिती नाही, एका अर्थानं बदनामी करण्याचं काम करतो. परंतु ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कृष्ण अवघ्या 12 दिवसाचे होते तेव्हा राधेचं वय 23 वर्षाचं होतं. मग 12 वर्षाच्या मुलावर जर 23 वर्षाची मुलगी जीव लावत असेल तर ते कसलं प्रेम असेल, याचं चिंतन खरं तर आपण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. राधेच्या बद्दल असं म्हटलं जातं की ही पूर्वजन्मीची शबरी होती. कोण? राधा ही पूर्वजन्मीची शबरी होती. ही मथुरेपासून 50 किलोमीटरवर, आजही मथुरेपासून 50 किलोमीटरवर बरसाना नावाचं गाव आहे. या गावी हीच शबरी राधा या नावानं पुढच्या जन्मामध्ये जन्माला आलेली आहे. शबरीचाच पुढचा जन्म राधेचा झालेला आहे. राधेचं लग्न देखील झालेलं होतं, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. तिच्या पतीचं नाव रायाण आहे किंवा अनय. राधेच्या पतीचं नाव काय आहे? त्यालाच रायाण म्हटलं जातं, अनय म्हटलं जातं. राधेच्या वडिलाचं नाव वृषभानू अशा पद्धतीचं आहे.
म्हणून वृषभानुजा असा शब्द अनेक वेळेस येतो. म्हणून राधेच्या वडिलांचं नाव वृषभानु आहे, आईचं नाव कीर्तिदार आहे. कीर्तिदार आणि वृषभानु यांच्या पोटी राधेचा जन्म झालेला आहे आणि पतीचं नाव रायन किंवा अनय आहे, हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला राधेनं ज्या काही गोष्टी दान स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत त्याचंही चिंतन आपण लक्षात घेतलं पाहिजे की राधेनं भगवान श्रीकृष्णाला 2 गोष्टी दिल्या, ज्याचा आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांनी ते आपल्या जवळ ठेवलेले आहेत. जी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची वैजयंती माळा दिसते ती राधेनं भगवान श्रीकृष्णाला दिलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जी बासुरी वाजवतात ना, ती बासुरी देखील जर कुण दिली असेल भगवान श्रीकृष्णाला भेट स्वरूपामध्ये तर ती राधेनं दिलेली आहे. आणि आपल्या या सखीचं बासुरी आणि वैजयंती माळा भगवान श्रीकृष्णांना आयुष्यभर आपल्या सोबत बाळगल्यात, त्यांच्यावर प्रेम केलेलं आपल्याला दिसून येतो. भगवान श्रीकृष्णाची दुसरी सखी जी आहे, एक तर मानलेली बहिणी म्हटलं गेले, सखी म्हटलं गेलेलं आहे, ती आहे द्रौपदी. आणि असं म्हणतात की ही द्रौपदी द्रुपद राजाला यज्ञातून मिळालेली होती. ही द्रुपद राजाची यज्ञातून प्राप्त झालेली मुलगी आहे द्रौपदी. तर अशा 2 सख्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात आहेत, एक राधा आणि दुसरी द्रौपदी आहे. आता त्यांचे मित्र कोण होते? सखे. भगवान श्रीकृष्णाचे सखे कोण आहेत, मित्र कोण आहेत, हे आपण इथं पाहूया. एक आहे अर्जुन, त्याचा सखा मित्र. दुसरा आहे सारथी दारुक. भगवान श्रीकृष्णाचा सारथी कोण होता तर दारुक. हा देखील भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत जीवश्य कंठश्य सखा किंवा मित्र आहे. तिसरा मित्र भगवान श्रीकृष्णाचा आपल्याला दिसतो तो म्हणजे सुदामा, त्याला श्रीदामा देखील म्हटलं गेलेलं आहे. चौथा जो आहे तो विदुर, हा भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे. 5वा जो मित्र आहे मंत्री असलेला संजय, हे भगवान श्रीकृष्णाचे मित्र आहेत. आणि 6वा जो मित्र भगवान श्रीकृष्णाचा आहे तो आहे उद्धव. तर असे 6 मित्र भगवान श्रीकृष्णाला आहेत. पुन्हा एकदा उल्लेख करू का? अर्जुन, सारथी दारुक, सुदामा, विदुर, मंत्री संजय आणि उद्धव असे 6 मित्र भगवान श्रीकृष्णाला आहेत. 2 सखे आहेत, राधा आणि द्रौपदी, आणि 6 मित्र किंवा सखे आपल्याला असलेले दिसून येतात. आता कृष्णांच्या ज्या 8 पत्नी आहेत त्या 8 पत्न्यांचा देखील मला असं वाटतं की त्यांना आपण अष्टनायिका असं म्हणतो, त्याबद्दलचा विचार देखील मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. तर त्यांची जी पहिली पत्नी आहे ती आहे रुक्मिणी. अष्टनायिकांच्या पैकी विदर्भ नरेश भीमक यांची ही कन्या आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिनं कृष्णास पत्र पाठवून मला पळवून घेऊन जा व माझ्याशी लग्न कर अशी विनंती केल्यामुळं त्यांनी रुक्मिणीला पळवून नेलं आणि तिच्याशी लग्न केलेलं आहे. प्रेमपत्र लिहिलेलं होतं असंही सांगितलं जातं. आणि जगातलं पहिलं प्रेमपत्र जर कोणाला दिलं असेल तर रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाला दिलं गेलेलं आहे. आणि अशी ही पहिली पत्नी भगवान श्रीकृष्णाची जी आहे ती रुक्मिणी आहे. आता दुसऱ्या पत्नीच्या बद्दलचा इतिहास असा सांगितला जातो की द्वारकेतील सत्राजिताला, द्वारकेमध्ये जो सत्राजित राहत होता, सूर्याच्या कृपेमुळं शमंतक नावाचा मणी मिळालेला होता. आणि असं म्हणतात की हा शमंतक मणी दररोज 8 भार सोनं देत असे. बघा या मण्याचं वैशिष्ट्य काय होतं, तर दररोज तो 8 भार सोनं देत असे. एके दिवशी सत्राजिताचा बंधू, त्याचं नाव प्रसेन आहे. एके दिवशी काय घडलं तर सत्राजिताचा बंधू प्रसेन तो शमंतक मणी घेऊन अरण्यामध्ये गेलेला आहे. मणी घरी ठेवावं की नाही, हा प्रसेन तो मणी घेऊन अरण्यामध्ये गेला. त्याचा एका सिंहानं वध केला. कुणाचा? या प्रसेनचा वध केला. कोण? अरण्यामध्ये सिंहानं वध केला. त्या सिंहाला रामभक्त जांबुवंतानं मारलं. कारण या प्रसेनला मारणाऱ्या सिंहाला रामाच्या काळामध्ये जे जांबुवंत होते त्या जांबुवंतांनी त्या सिंहाला मारलं व तो मणी आपल्या गुहेत आणून ठेवला. आता प्रसेन मेल्यामुळे त्याच्याजवळचा जो मणी सिंहाकडे होता त्या सिंहाला मारलं जांबुवंतानं आणि तो मणी आपल्या गुहेमध्ये आणून ठेवलेला आहे. सत्राजिताला यातलं काहीही माहीत नसल्याने त्याने श्रीकृष्णावर शमंतक मणी चोरल्याचा आळ घेतला. आता या सत्राजिताला माहित नाही काय काय घडलंय ते. डायरेक्ट त्यानं कोणावर शंका घेतली?
भगवान श्रीकृष्णांच्या वरतीच शंका घेतली की हा शमंतक मणी कोणी घेतलेला आहे, तर या कृष्णानंच घेतलेला आहे, म्हणून त्याच्यावर चोळीचा आळ घालण्यात आला. एकदा तो मणी उग्रसेनेला द्यावा असं भगवान श्रीकृष्णानं सुचविलेलं होतं, त्यामुळे ही शंका त्याच्या मनात आलेली आहे. आपल्यावरील आळ घालविण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अरण्यामध्ये गेले व तिथे त्यांचे जांबुवंतांच्या बरोबर युद्ध झालेलं आहे. या मण्याच्या संबंधाने जांबुवंत आणि कृष्णाच्या मध्ये अरण्यामध्ये युद्ध झालं. दोघांनाही पूर्वजन्म आठवला आणि लक्षात आले, अरे कृष्ण म्हणजे पूर्वजन्मीचे प्रभू रामचंद्र आहेत. आणि रामांच्याही लक्षात आलं किंवा कृष्णाच्या लक्षात आलं की अरे हे तर माझा भक्त जांबवंत आहे. आणि दोघांनीही राज्यारोहणाच्या वेळेस जे काही एकमेकाला शब्द दिलेले होते त्या शब्दाच्या मुळेच हे भांडण इथं झालेलं आहे. पुढच्या जन्मामध्ये तुझी मला भांडण्याची इच्छा पूर्ण करतो म्हणल्यामुळं या कृष्ण जन्मामध्ये या दोघांनी या रूपाने भांडण केलेलं आहे असं सांगितलं जातं. आणि आपलाच गुरु आपल्याला भेटला म्हणून या ठिकाणी जांबवंत कृष्णालाच प्रभू रामचंद्राच्या रूपाने बघून त्याच्या चरणी लागतो. आपल्याकडला जो शमंतक मणी आहे तो मणी काय करतो तर भगवान श्रीकृष्णाला देऊन टाकतो. केवळ मनीच देत नाही तर त्याच्याबरोबर आपली मुलगी देखील अर्पण करतो. आणि अशा पद्धतीनं जांबवंती ही दुसरी पत्नी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये येते. आता भगवान श्रीकृष्णाची जी तिसरा विवाह आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. पत्नी जांबवंती व शमंतक मणी घेऊन भगवान श्रीकृष्ण कुठे येतात, द्वारकेमध्ये येतात. शमंतक मणी सत्रजिताला देऊन टाकतात. धर बापू तू माझ्यावर शंका घेत होतास. सत्रजिताला ही सर्व हकीकत कळाल्यावर त्याला पश्चाताप होतो व त्यानं आपली सत्यभामा नावाची मुलगी शमंतक मण्यासहित कोणाला देऊन टाकतो, भगवान श्रीकृष्णाला देऊन टाकतो. म्हणजे पश्चाताप म्हणून आपली मुलगीही देतो सत्यभामा आणि शमंतक मणी देखील भगवान श्रीकृष्णाला देऊन टाकतो. आणि अशा पद्धतीनं तिसरी पत्नी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये येते. तिचं नाव आहे, पहिलीच मी सांगितलं रुक्मिणी, दुसरी जांबवंती आणि तिसरी सत्यभामा. अशा पद्धतीनं ही तिसरी पत्नी त्यांच्या आयुष्यामध्ये येते. आता चौथ्या पत्नीची जी काही इतिहास आहे तो असा आहे, कथा अशी आहे. सूर्यकन्या कालिंदी हिने कृष्णाबरोबर लग्न व्हावं म्हणून घोर तपश्चर्या केली. तेव्हा तिच्या इच्छेसाठी प्रभूला तिच्याबरोबर लग्न करावं लागलेलं आहे. कोण? चौथी पत्नी कालिंदी आहे. ही सूर्याची कन्या आहे आणि तिनं मला कृष्णच नवरा मिळावा म्हणून खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्यामुळेच या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी या कालिंदी बरोबर विवाह केलेला आहे, सूर्यकन्येबरोबर. आणि अशी ही चौथी पत्नी त्यांच्या जीवनामध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पाचवी जी पत्नी त्यांच्या जीवनामध्ये आलेली आहे मित्रविंदा नावाची. तर त्याची कथा अशी आहे की उज्जैनीचे राजे ज्यांचं नाव विंद व अनुविंद असे दोन राजे आहेत, म्हणजे कुठले उज्जैनीचे, यांनी आपली बहीण विंद आणि अनुविंद हे उज्जैनीचे दोघं राजे आहेत. आणि त्यांनी आपली बहीण मित्रविंदा हिचं स्वयंवर आयोजित केलेलं आहे. आणि त्या स्वयंवरामध्ये या मित्रविंदाने भगवान श्रीकृष्णाला वरमाला घालून आपला पती म्हणून स्वीकारलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ही मित्रविंदा नावाची पाचवी पत्नी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये येते. सहावी जी पत्नी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली आहे ती आहे कौशल देशाचा राजा नग्नजीत नावाचा होता. कुठला राजा? कौशल देशाचा राजा, ज्याचं नाव होतं नग्नजीत. याने आपली मुलगी नग्नजीता, मुलीचं नाव काय? नग्नजीता, हिच्या स्वयंवरात जो तरुण 7 उन्मत्त बैलांना शांत करून व्यसन घालील त्यांच्याशी नग्नजीताचा विवाह होईल असं घोषित केलेलं होतं. आणि भगवान श्रीकृष्णांनी या पद्धतीचा जो काही अट ठेवलेली होती ती पूर्ण केली. आणि त्यामुळे नग्नजीताने भगवान श्रीकृष्णाला पती म्हणून स्वीकारलं. आणि अशा पद्धतीनं ही सहावी पत्नी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये आलेली आहे. त्यानंतर संत दर्शनाने बहीण भद्रा हिचा विवाह कृष्णाशी लावून दिला. आणि म्हणून सातवी भद्रा नावाची पत्नी भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये आलेली आहेत. आणि आठवी पत्नी अष्टनायिका आपण म्हणतो, शेवटची पत्नी, जिला मद्र या ठिकाणी लक्ष्मणा नाव आहे जिचं. तर मद्र राजाची कन्या आहे ही. कोण? लक्ष्मणा. ही आठवी पत्नी लक्ष्मणा ही मद्र राजाची मुलगी आहे. आणि हिचा देखील स्वयंवरामध्ये काय स्वयंवरामध्ये आठवती? छताला लावलेला व फिरणाऱ्या माशाचा पाण्यात प्रतिबिंब पाहून जो शरसंधान करील त्याला लक्ष्मणा दिली जाईल
अशा प्रकारचा पण होता आणि तो पणही भगवान श्रीकृष्णाने जिंकला आणि या ठिकाणी हिच्या बरोबर विवाह त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या 8 पत्नी त्यांच्या भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत। मी 8 या आकड्याबद्दल म्हणालो होतो की अष्टनायिका, तर अशा पद्धतीनं या 8 जणींबरोबर भगवान श्रीकृष्णाचा विवाह झालेला आहे। आणि तरी परंतु आपल्याकडे असं म्हटलं जातं की 16,108, तर मग हे 16,000 काय आहे याबद्दलचाही विचार आपल्याला इथं करणं गरजेचं आहे। तर ह्या 16,000 ज्या स्त्रियांच्या बरोबर भगवान श्रीकृष्णाने विवाह केला असं आपण म्हणतो, तर ते कसं, तर त्याचा इतिहास असा आहे की प्राग्ज्योतिषपुरीचा राजा भौमासूर, आपल्याला माहिती आहे की नरक चतुर्दशी आपण साजरी करतो दिवाळीमध्ये, त्यावेळेला देखील मला वाटतं ही कथा मी सांगितलेली असावी। पुन्हा एकदा आपण या निमित्तानं 16,000 पत्नींचा जो संदर्भ भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राशी जोडला जातो त्या संबंधानं पाहूया। तर असं म्हणतात की प्राग्ज्योतिषपुरीचा राजा, त्याचं नाव होतं भौमासूर, ज्याला दुसरं नाव नरकासूर आहे। भौमासूर किंवा नरकासूर यानं काय केलं होतं, तर वरुणाचं छत्र, आदितीचे कुंडल व मेरू पर्वतातील देवांचे मणिपर्वत हे स्थान बळकावलेलं होतं व आपल्या राज्यातील दिसेल त्या तरुणीवर बलात्कार करून तिला अंधार कोठडीमध्ये ठेवत आलेला आहे। अशा जवळपास 16,100 मुली त्यांना अंधार कोठडीमध्ये ठेवलेल्या होत्या। त्या सर्व मुलींनी भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं आणि त्या पत्रात लिहिलं की आम्हाला या नरक यातनेतून मुक्त करा, अशी विनंतीच केली। तेव्हा प्रभू श्रीकृष्णानं भौमासूर, ज्याला आपण नरकासूर असं म्हणतो, याचा वध केला व सर्व मुलींना त्याच्या कोठडीतनं मुक्त केलं। त्यानंतर त्या मुलींच्या आई वडिलांना निरोप पाठवला की तुम्ही तुमच्या मुलींना आता परत घरी घेऊन जा। परंतु ते सगळे आई वडील म्हणाले की आमच्या मुली आता भ्रष्ट झालेल्या आहेत, आम्ही काही आता त्यांना परत घरी घेणार नाही आहेत, एक तर त्यांना समुद्रामध्ये जलसमाधी द्या, पण आमच्या घरी आम्ही आता घेऊन जाणार नाहीयेत। कोणताही दोष नसलेल्या या निष्पाप जीवांना अशा प्रकारची शिक्षा देणं भगवान कृष्णांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं, पंडितांची सभाच आमंत्रित केली कृष्णांनी आणि या पंडितांना या पेच प्रसंगातनं मार्ग काढण्यासाठीचा सल्ला मागितला। तेव्हा सर्व पंडितांनी मुली व समाज यांच्या इच्छेनं भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्व मुलींशी एका मंडपात लग्न करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा असा निर्णय दिल्यामुळं त्यांनी असं म्हणतात की या 16,100 मुलीबरोबर भगवान श्रीकृष्णांचा विवाह झाला आणि या सगळ्या मुलींना या अर्थाने निर्दोष साबित करण्याचं काम त्यांनी केलं आणि अशा पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा या 16,100 स्त्रिया ज्या की नरकासुराच्या बंदीतल्या होत्या त्या आणि विवाह केलेल्या 8, अशा पद्धतीनं आपल्याकडं भगवान श्रीकृष्णाच्या पत्नींच्या संबंधानं सांगितलं जातं 16,108। तर त्या अशा पद्धतीनं आलेल्या पत्नी आहेत, याचा विचार देखील आपल्याला या ठिकाणी करावा लागतो। मला असं वाटतं की अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांच्या या 8 पत्न्या आणि 16,100 पत्न्यांचा विचार या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे। यानंतर आपण गुरुच्या बद्दलचा विचार करून या ठिकाणी या व्हिडिओला इथं पूर्णविराम देऊया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाकीचं चरित्र मी आपल्या समोर ठेवणार आहे। भगवान श्रीकृष्णांचे गुरु त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2 गुरु केलेले आहेत। एक गुरु संदीपनी नावाचा गुरु आहे आणि आपल्याला माहित असेल की अवंतीच्या आश्रमामध्ये ते गेलेले आहेत, त्यांचं नाव अंकपाद असंही आहे आणि या ठिकाणी या संदीपनी ऋषीकडे येऊन भगवान श्रीकृष्णांनी 64 दिवस या गुरुग्रही राहून शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण संपल्याच्या नंतर गुरुदक्षिणा काहीतरी त्या काळामध्ये शिष्याकडनं दिली जायची। ते आपल्या गुरुला म्हणतात की मी आपल्याला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो, काहीतरी मागा। ते म्हणतात मी काही नाही, तुझ्या गुरु मातेला काही मागायचं असेल तर विचार। गुरु मातेकडे येतात आणि गुरु माता आपला मुलगा जो गेलेला आहे तिला सोडून तो परत आणून देण्याबद्दल सांगतात
आणि भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की त्याला स्वर्गात जाऊन त्यांचा मुलगा शंकासुरापासून सोडून आणण्याचं काम करतात आणि अशा पद्धतीने गुरुदक्षिणा देतात. गुरुनं भगवान श्रीकृष्णाला काय काय दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या. पांचजन्य नावाचा अत्यंत महत्वाचा शंख जो आपल्याला भगवान श्रीकृष्णाकडे दिसतो, तो शंख या ठिकाणी गुरु संदीपानी ऋषींनी त्यांना दिलेला आहे. अजिंतंजय धनुष्य जो भगवान श्रीकृष्णाकडे आहे, हा धनुष्य देखील गुरुनच त्यांना दिलेला आहे. आपला शास्त्रास्त्राच्या 14 विद्या, 16 कला व ब्रह्मचर्य या ठिकाणी आश्रमातील ज्ञान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दुसरे गुरु जे त्यांच्या जीवनामध्ये येतात ते आहेत घोर अंगिरस नावाच्या दुसऱ्या गुरुकडे देखील त्यांनी 64 दिवस राहून शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. अंगिरस हे मुळात यादवच होते. त्यांनी कृष्णाला मात्र चौफेर ब्रह्मज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णचा जन्म केव्हा होतो, कुठे होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या एकूण नातेसंबंधाने या व्हिडिओमध्ये त्यांचं चरित्र पाहिलेलं आहे. व्हिडिओची लांबी खूप होत असल्यामुळं एवढंच चरित्र आपण या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये उर्वरित चरित्र निश्चितपणे आपण पाहू. तर या पहिल्या भागाच्या निमित्तानं मी जे काही हे चरित्र सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, गोकुळाष्टमीच्या निमित्तानं आपण तर ते श्रवण करावंच, परंतु इतरांपर्यंत भगवान श्रीकृष्णाचं हे चरित्र आपण पाठवावं आणि असेच वेगवेगळ्या महापुरुषांच्या ईश्वराच्या संबंधाने व अन्य अनेक व्हिडिओ 300 पेक्षा अधिकचे विषयावरचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत रामकृष्ण बदने. त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि असे व्हिडिओ श्रवण करत असताना आपलं मतही नोंदवावं, शेअर करावेत असे व्हिडिओ, अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देऊन थांबतो. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण.